विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुमचे व्हर्च्युअल क्लासरूम लेट्स फॅसिलिटेट लर्निंगमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण ईमेल बद्दल माहिती करून घेणार आहोत. ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला ईमेल म्हणजे काय, ह्या प्रश्नाची गुणनिहाय विभागणी, ईमेल कसा लिहावा यासाठी असणारे महत्त्वाचे मुद्दे आणि सरावासाठी असलेले उदाहरण या गोष्टी या लेक्चरमध्ये व्यवस्थित समजतील. तुम्हाला असलेल्या लिखाण कौशल्यांच्या प्रश्नांपैकी असलेला एक प्रश्न ईमेल लिखाण व्यवस्थित समजण्यासाठी माझा हा एक असलेला प्रयत्न. चला तर मग अभ्यासूया. ईमेल हे इलेक्ट्रॉनिक मेल ह्या इंग्लिश संज्ञेचे लघुरूप असून इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने संदेश पाठवण्याचे तंत्रज्ञान आहे. सध्याच्या बहुतांश ईमेल यंत्रणा इंटरनेटचा वापर करतात. इलेक्ट्रॉनिक मेल, ज्याला आपण रोजच्या वापरात ईमेल ह्या नावाने ओळखतो, ती एका प्रकारची डिजिटल संदेशाची देवाणघेवाण आहे. ईमेलने एका लेखकाने संगणकावर टंकलिखित करून पाठवलेला मजकूर अगदी थोड्याच वेळात दुसऱ्या किंवा अनेक वाचकांपर्यंत पोहोचतो. ईमेल सेवेचा इतिहास आपल्याला अर्पानेटपर्यंत मागे घेऊन जातो. 1980च्या दशकात अर्पानेटचे इंटरनेटमध्ये झालेल्या रूपांतरामुळे ईमेल सेवेचा जन्म झाला. 1970मध्ये पाठवले गेलेले ईमेल आणि आजचे फक्त शब्दबद्ध मजकूर असलेले ईमेल यामध्ये कमालीचे साम्य आहे. ईमेल संदेशाचे दोन भाग असतात. पहिला भाग असतो हेडर, म्हणजेच ठळकपणे लिहिलेले संदेशाचे नाव, पाठवणाऱ्याचा ईमेलचा पत्ता आणि संदेश ज्याला पाठवला आहे त्याचाही ईमेलचा पत्ता हे सगळे असते. दुसरा भाग म्हणजेच मेसेज बॉडी, यामध्ये संदेश लिहिलेला असतो. आता आपण ईमेल ह्या प्रश्नाची महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ निर्देशित गुणविभागणी बघूया. ह्या प्रश्नाचे क्रमिक पाठ्यपुस्तकातील स्थान म्हणजे तिसरा विभाग लिखाण कौशल्ये, म्हणजेच सेक्शन नंबर 3 रायटिंग स्किल्स. हा विभाग 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 16 गुणांसाठी विचारलेला आहे. त्या ठिकाणी A, B, C आणि D असे एकूण 4 उपप्रश्न आहेत आणि प्रत्येक उपप्रश्न 4 गुणांचा असेल. आणि या संपूर्ण प्रश्नामध्ये तुम्हाला एकूण 4 प्रश्न सोडवायचे आहेत. अर्थातच ते लिखाण कौशल्याचे प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक उपप्रश्नामध्ये तुम्हाला पर्याय उपलब्ध असतील. ईमेल लिखाण हा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 प्रश्न क्रमांक B असेल. यामध्ये कंटेंट म्हणजेच मजकूर हा 2 गुणांसाठी, यूज ऑफ प्रॉपर फॉर्मॅट म्हणजे ईमेलचे योग्य स्वरूप यासाठी 1 गुण आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन म्हणजेच एकंदरीत सादरीकरण यासाठी 1 गुण असे एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न तुम्हाला असेल. आता बघूया हाऊ टू राईट अन ईमेल, म्हणजेच ईमेल लिहिण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टी. फर्स्ट, email must be written in the template. Its simple format is given here. Draw such template in the exam. ईमेल टेम्पलेटमध्ये लिहिले जाणे अतिशय आवश्यक आहे. त्याचे सोपे स्वरूप येथे दिले आहे. त्याचा वापर परीक्षेत जरूर करा. 2. Write email ID of the addressee imaginary if it is not given. ज्याला ईमेल पाठवायचा आहे तो जर दिलेला नसेल तर काल्पनिक ईमेल ID लिहा. टिप नंबर 3. There will be no completion activity for email in the exam. Here it is given only for practice.
परीक्षेत ईमेलसाठी अपूर्ण ॲक्टिव्हिटी पूर्ण करणे असणार नाही. येथे अपूर्ण ॲक्टिव्हिटी पूर्ण करणे केवळ सरावासाठी दिलेले आहे. 4. Make sure that your emails stand out because of the content and not because of sloppy mistakes, poor formatting or casual language. आपली ईमेल लिखाण हे अतिशय चांगले हवे. चूक, खराब स्वरूप किंवा अप्रासंगिक भाषा टाळावी. 5. CC म्हणजेच द कार्बन कॉपी. It is just like the physical carbon copy. CC is an easy way to send copies of an email to other people. If you have ever received a CC'd email, you have probably noticed that it will be addressed you and a list of other people who have also been CC'd. CC हे फक्त भौतिक कार्बन कॉपी सारखे आहे. CC हा इतर लोकांना ईमेलच्या प्रती पाठवण्याचा सोपा मार्ग आहे. आपणास कधीही CC'd ईमेल मिळाल्यास तुमच्या लक्षात येईल की ती ईमेल तुमच्याकडे व इतर लोकांकडेही गेलेली आहे. नंबर 6. BCC stands for blind carbon copy. Just like CC, BCC is a way to send copies of an email to other people. The difference between the two is that while you can see a list of recipients when CC is used, that's not the case with BCC. CC प्रमाणेच BCC हा ईमेलच्या प्रती इतर लोकांना पाठविण्याचा एक मार्ग आहे. या दोघांमधील फरक असा आहे की जेव्हा CC वापरला जातो तेव्हा आपण प्राप्तकर्त्याची यादी पाहू शकतो, परंतु BCC मध्ये तसे होत नाही. नंबर 7. Subject line. Don't forget to include a clear subject line in your email. Use the subject line to summarize why you are emailing. आपल्या ईमेलमध्ये स्पष्ट सब्जेक्ट लाईन समाविष्ट करणे विसरू नका. आपण का ईमेल करत आहात याचा सारांश देण्यासाठी सब्जेक्ट लाईन वापरा. नंबर 8. सॅल्युटेशन. यूज अ ॲप्रोप्रिएट सॅल्युटेशन. योग्य अभिवादन वापरा. फॉर एक्झाम्पल, डिअर मिस्टर पाटील और मिसेस पाटील और डिअर जनरल मॅनेजर एक्सेट्रा. Number 9. Final paragraph. The first paragraph of your email should include information on why you are writing. So, be clear and direct. आपल्या ईमेलच्या पहिल्या परिच्छेदात आपण का लिहित आहात याची माहिती आपण स्पष्ट केली पाहिजे. Number 10. Middle paragraph. The next section of your email message should be describe what you have to offer or what type of assistance you are seeking for or what kind of problems or information you want to share. आपल्या ईमेल संदेशाच्या पुढील भागामध्ये आपण काय ऑफर करायचे आहे किंवा आपण कोणत्या प्रकारची मदत शोधत आहात किंवा कोणत्या प्रकारच्या समस्या किंवा माहिती आपण शेअर करू इच्छितो आहात याचे वर्णन केले पाहिजे. Number 11. Final paragraph. Conclude your email by thanking the receiver. One line is sufficient here. प्राप्तकर्त्याचे आभार मानून आपला ईमेल संपवा. येथे एक ओळ पुरेशी आहे. Number 12. End. Email signature. First name and last name or XYZ. येथे नाव किंवा XYZ असे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही संगणकावर ईमेल लिहिण्यासाठी पेज उघडता त्यावेळी तुम्हाला एका विशिष्ट प्रकारचे टॅम्पलेट दिसते. आता आपण उदाहरणासाठी
एक ईमेल अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया तुम्ही संगणकावर ईमेल कशा पद्धतीने लिहिणार आहात. ज्यावेळी तुम्ही संगणकावर ईमेल लिहिण्यासाठी पेज उघडता त्यावेळी तुम्हाला स्क्रीनवर आत्ता दिसत असलेले पेज दिसेल आणि हे आहे ईमेल टेम्पलेट. विद्यार्थी मित्रांनो, स्लाइडवर दिसत असलेले पेज आहे. विद्यार्थ्यांसाठी ईमेल लिहिण्याकरता असलेला हा ईमेल फॉर्मॅट आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे. यूज ऑफ प्रॉपर फॉर्मॅट यासाठी तुम्हाला 1 गुण आहे आणि म्हणून तुम्ही ईमेलचा फॉर्मॅट वापरणे अपेक्षित आहे. आता आपण अभ्यासणार असलेल्या उदाहरणाचा प्रश्न जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रश्न बघूया. राईट अन ईमेल टू द एडिटर ऑफ अ न्यूजपेपर टू ड्रॉ अटेन्शन ऑफ द अथॉरिटीज रिगार्डिंग द बॅड कंडिशन ऑफ रोड्स इन युअर सिटी. याचा सर्वप्रथम अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तुमच्या शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याकरता वृत्तपत्र संपादकांना ईमेल लिहा. या विषयाचे उत्तर किंवा ईमेल कशा पद्धतीने असू शकेल अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ईमेलसाठी असलेला फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे. पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला टू दिसत आहे. या ठिकाणी तुम्हाला ज्या व्यक्तीला मेल पाठवायचा आहे त्या व्यक्तीचा ईमेल ॲड्रेस लिहायचा असतो. उदाहरणार्थ या ठिकाणी तो info.newsnetwork1666@gmail.com असा लिहिलेला आहे. त्यानंतर CC आणि BCC ही ठिकाणे रिक्त ठेवायची आहेत. आपण यापूर्वीच यांचा अर्थ समजावून घेतलेला आहे. आता सब्जेक्ट म्हणजेच ईमेल लिखाणाचा मुख्य विषय. या ठिकाणी सब्जेक्ट आहे रिगार्डिंग द कंडिशन ऑफ रोड्स इन अवर सिटी, म्हणजेच शहरातील रस्त्यांच्या अवस्थेसंदर्भात. त्यानंतर सॅल्युटेशन आहे. सॅल्युटेशन म्हणजेच अभिवादन आणि ते या ठिकाणी आहे रिस्पेक्टेड सर. त्यानंतर फर्स्ट पॅरेग्राफ किंवा ज्याला आपण इंट्रोडक्शन असे म्हणू शकतो तो काय आहे अभ्यासूया. द कंडिशन ऑफ रोड्स इन अवर सिटी इज रिअली डेंजरस. ऑलमोस्ट ऑल रोड्स आर सिरियसली डॅमेज्ड. धिस हॅज लेड टू मेनी प्रॉब्लेम्स टू सिटिझन्स. Cars and two-wheelers break down very often. Road mishaps are increasing tremendously. We face the problems of traffic jam and noise pollution here. त्यानंतर मिडल पॅरेग्राफ की ज्या ठिकाणी आपण ईमेल लिहिण्याचे कारण लिहितो त्याला आपण मिडल पॅरेग्राफ असेही म्हणू शकतो. बघूया काय आहे. रिगार्डिंग दिस प्रॉब्लेम I contacted to local authorities many times, but it was in vain. त्यानंतर conclude म्हणजेच final paragraph. As a resident of this city, I request you to wake up the local authorities and force them to take serious action against this problem. Thanking you. त्यानंतर yours sincerely आणि त्यानंतर तुम्ही करता ईमेल सिग्नेचर. या ठिकाणी तुम्ही XYZ असेही लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ईमेल कसा लिहावा हे थोडक्यात परंतु सोप्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न केला. आशा करते माझा हा प्रयत्न
तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल आणि तुम्हाला तो आवडला देखील असेल. आता आपण भेटणार आहोत पुढील व्हर्च्युअल लेक्चरमध्ये नवीन माहितीसह. गुड लक अँड हॅपी लर्निंग. थँक यू.